हॅलो एव्हरीवन, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इंट्रोडक्शन ऑफ डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर नेमकं काय, त्याची डेफिनेशन आपण पाहिली. डेटा स्ट्रक्चरमध्ये मग त्याचे कॅटेगरायझेशन कसं झालं, लिनियर, नॉन लिनियर, प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण तसा ॲरे जो आहे तो शॉर्टली आपण एक्सप्लेनेशन त्याचं घेतलेलं आहे. पण त्याचबरोबर आता ॲरे आणि स्ट्रक्चर हे दोन्ही पॉईंट जे आहे कंपॅरेटिव्हली आपण स्टडी करूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत ॲरे. आता एक्झॅक्टली ॲरे काय आहे, तर ॲरे म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मल्टिपल इलेमेंट्सचं कलेक्शन करायचं असेल. ॲरे हा एक प्रकारचा डेटा स्ट्रक्चरच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स तुम्ही ऑर्गनाईज करून स्टोअर करू शकतात. पण ते ऑर्गनाईज करत असताना ॲरेमध्ये सगळे जे इलेमेंट्स तुम्ही स्टोअर करणार आहात ते बेसिकली असणारे तुमचे सेम डेटा टाईप्सचे. म्हणजेच काय, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस इलेमेंट्स विच आर स्टोर्ड इन अ कंटिग्युअस मॅनर. कंटिग्युअस मॅनरमध्ये ते सगळे जे इलेमेंट्स आहेत ते स्टोअर केले जातील. मग आता कशा पद्धतीने ॲरे जो आहे तो तुम्ही ऑर्गनाईज करणार आहात. बेसिकली आपण जर सपोज घेतलं इंटीजर ए इज इक्वल्स टू 5. इथे काय होणार आहे, आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे विच हॅज नेम ए अँड टाईप ॲज अन इंटीजर अँड विच होल्ड्स द व्हॅल्यू 5. मग हा जो आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन घेतलेला आहे इंटीजर ए इज इक्वल्स टू 5, या केसमध्ये काय होणार आहे, ए नावाचा जो व्हेरिएबल आहे जो एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर करणार आहे 5, आणि ती पण कुठल्या टाईपची व्हॅल्यू आहे, इंटीजर टाईपची. म्हणजे इंटीजरसाठी ट्रॅडिशनल वेने जर आपण पाहिलं तर ट्रॅडिशनली इंटीजर टेक्स 2 बाइट्स ऑफ मेमरी. त्याला किती, इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी 2 बाईट्सची मेमरी ही रिक्वायर्ड असते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ही तुमची कम्प्युटर मेमरी आहे. ही तुम्ही हॉरिझॉन्टली असेल किंवा व्हर्टिकली असेल कशीही ड्रॉ करू शकतात. ही मेन मेमरी आहे फॉर एक्झाम्पल तुमची. दोन्ही साईड ओपन एंडेड दाखवली, जेणेकरून इकडे तुमचा मेमरीचा पार्ट असेल, इकडे मेमरीचा पार्ट असेल. बेसिकली आपण ही जी मेमरी जी रिप्रेझेंट होते ते ती बाईटमध्ये रिप्रेझेंट होते. अँड ॲज वी नो 1 बाईट इज इक्वल्स टू हाऊ मेनी बिट्स, 8 बिट्स. ओके. मग आता इथे आपल्याला ए साठी जर मेमरी रिप्रेझेंटेशन बघायचं असेल तर ए ह्या व्हेरिएबलसाठी ज्या वेळेला मेमरी अलोकेट होणार आहे तर ती 2 बाईट्सची मेमरी अलोकेट होणार आहे. मग 2 बाईट्सची ट्रॅडिशनल अप्रोचने आपण 2 बाईट्स कन्सिडर करतो, तसं 4 बाईट्ससुद्धा इंटीजरसाठी अलोकेट केले जातात. पण आपण ट्रॅडिशनली इंटीजर होल्ड्स 2 बाईट्स ऑफ मेमरी. तर मग त्या अकॉर्डिंगली इथे 2 बाईट्सची जी मेमरी आहे फॉर एक्झाम्पल ही अलोकेट झाली. त्याच्यामध्ये मग 2 बाईट्स, 1 बाईट मीन्स 8 बिट्स, दॅट मीन्स 2 बाईट्ससाठी किती, 2 बाईट्स मीन्स किती, 16 बिट्स जे आहे एका इंटीजरसाठी इथे स्टोअर होतील. आणि त्याचबरोबर जसा ए हा 5 आहे, म्हणजे ज्यावेळेला कंपायलर ही लाईन हे इन्स्ट्रक्शन कंपाईल करणार आहे त्यावेळेला ह्या एका इंटीजरसाठी तिथे ह्या इंटीजरचं बायनरी रिप्रेझेंटेशन पहिले तर होणार आहे. कारण कम्प्युटर मेमरी जे काही स्टोरिंग करते, जे काही त्याच्या मेन मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं तर ते सगळं बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतं. मग ह्या ए ऑफ 5ला, ए इज इक्वल्स टू 5ला कम्प्युटर मेमरीमध्ये 2 बाईटमध्ये कसं रिप्रेझेंट होणार आहे, ॲज 1 बाईट होल्ड्स 8 बिट्स, 2 बाईट्स होल्ड 16 बिट्स. म्हणजे 1 बाईट इज इक्वल्स टू जर तुमचे 8 बिट्स असतील तर 2 बाईट्स इज इक्वल्स टू तुमचे झाले 16 बिट्स. मग अकॉर्डिंगली 5 जो आहे 5चं बायनरी रिप्रेझेंटेशन तिथे होणार आहे. बायनरी रिप्रेझेंटेशन म्हणजे 16 बिट रिप्रेझेंटेशन होईल. 0 0 0 0, त्याच्यानंतर 0 0 0 0 अँड देन 0 1 0 1. अकॉर्डिंगली हा जो काही 5 आहे तो तुमच्या कम्प्युटर मेमरीमध्ये इथे या वेनी इथे स्टोअर होणार आहे बायनरी फॉर्ममध्ये. तर हे झालं तुमचं सिंगल इलेमेंटचं स्टोरी. पण ॲज वी नो मेनी टाइम्स जर तुम्हाला एका सेम नेमच्या अंडर जर मल्टिपल व्हेरिएबल्स किंवा मल्टिपल व्हॅल्यूज जर स्टोअर करायचे असतील, एका व्हेरिएबल नेमच्या अंडर मल्टिपल व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायच्या असतील तर त्या स्टोअर करत असताना ते हे सिंपल ह्या रिप्रेझेंटेशननी तर तुम्ही ते स्टोअर करू शकत नाही. मग अशा वेळेला सेम व्हेरिएबल नेम यूज करा आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करा. तर ही जी फॅसिलिटी आहे ती तुम्हाला ॲरे थ्रू मिळते. मग ॲरेमध्ये कशी मिळणार आहे ती, तर इंटीजर ए ऑफ ह्याला जर तुम्ही साईज दिली काहीतरी आणि ती जी साईज असेल, म्हणजे आता इथे मी फॉर एक्झाम्पल घेतलं ए ऑफ 5 मीन्स दिस ए, दॅट मीन्स ॲरे नेम हिअर ए, इट विल store 5 values under the name A.
ओके, मग ह्या ए ॲरेमध्ये 5 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टोअर होणार आहे, पण कुठल्या टाईपच्या? सगळ्या ज्या होणार आहे त्या इंटिजर टाईपच्या. मग ह्याचा जर आपण सिंटॅक्स पाहिला ॲरे डिक्लेरेशनचा, तर ॲरे कसा डिक्लेअर होतो तुमचा? बेसिकली सिंटॅक्स आहे त्याचा डेटा टाईप, देन ॲरे नेम, आणि स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये इथे दिली जाईल त्याची साईज. ओके, या वेने. मग आता हेच एक्झाम्पल जर आपण पाहिलं, डेटा टाईप आपण फॉर एक्झाम्पल घेतला इंटिजर, ॲरे नेम घेतलं ए आणि साईज घेतली 5, तर 5 व्हॅल्यूज इंटिजर टाईपच्या ज्या स्टोअर होणार आहे एका सेम नेमच्या अंडर, दॅट इज ॲरे नेम ए. मग मेमरी रिप्रेझेंटेशन त्याचं कसं होणार आहे? मेमरीमधले कुठलेही 5 ब्लॉक्स. मग आता ॲज वी नो 1 इंटिजर रिक्वायर्स 2 बाईट्स, ह्याच्यावरून आपण पाहिलं 1 इंटिजर इट विल टेक 2 बाईट्स टू स्टोअर अ सिंगल व्हॅल्यू. मग आता इथे ह्या एका ए ॲरेमध्ये आपल्याला 5 व्हॅल्यूज जर स्टोअर करायच्या, तर 5 व्हॅल्यूज इच रिक्वायर्स 2 बाईट्स फॉर स्टोरिंग. Accordingly, for the 5 values, it will take 10 bytes for storing. मग इथे काय होणार आहे? ए नावाच्या ॲरेमध्ये 5 ब्लॉक्स जे आहे तर ते अलोकेट केले जातील, जिथे इच ब्लॉक जो आहे हा असेल 2 बाईट्सचा, आणि हा 2 बाईट्सचा जो प्रत्येक ब्लॉक आहे ह्याच्यामध्ये 10 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टोअर केल्या जातील. ओके, 5 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टोअर केल्या जातील, 1 2 3 4 अँड 5. आणि प्रत्येक जो ब्लॉक आहे तो 2 बाईट्सचा आहे, कारण इथे 5ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कुठल्या टाईपच्या स्टोअर होतात? इंटिजर टाईपच्या. ओके, तर त्यावेळी हे मेमरी रिप्रेझेंटेशन इथे झालं. पण आता लक्षात घ्या, ॲरे डिक्लेअर होतोय या पद्धतीने हे झालं, पण मग ॲरे जो आहे आपण तर पाहिलं की ॲरे म्हणजे काय आहे? होमोजिनियस इलेमेंट्सचं कलेक्शन तो प्रोव्हाइड करतो. त्याचं डिक्लेरेशन करताना आपण या वेनी करतो, डेटा टाईप, ॲरे नेम आणि साईज देऊ. मग ॲरेवर एक्झॅक्टली ऑपरेशन्स कुठले कुठले करतात? तर बेसिकली त्याच्यावर 3 टाईपचे प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स हे परफॉर्म होत असतात, ज्यामधलं पहिलं ऑपरेशन आहे क्रिएटिंग अ न्यू ॲरे, सेकंड आहे स्टोअर अ व्हॅल्यू ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन, आणि तिसरं ऑपरेशन आहे रिट्राईव्ह अ व्हॅल्यू फ्रॉम अ पर्टिक्युलर पोझिशन. म्हणजे 3 ऑपरेशन्स कुठले कुठले होणार आहे याच्यावर? तर फर्स्ट ऑपरेशन आहे इथे क्रिएटिंग और क्रिएट एन ॲरे. दूसरा ऑपरेशन है स्टोर अ वैल्यू इन एन ॲरे, आणि थर्ड रिट्राइव अ व्हॅल्यू फ्रॉम दी ॲरे. तर यावेळी 3 ऑपरेशन्स हे ॲरेवर होतील. मग आता पहिलं ऑपरेशन क्रिएट अँड ॲरे, तर क्रिएटिंग ॲरे हा झाला इथे तुमचं ॲरे क्रिएशन, की जे सिंटॅक्स आपण सांगितलं ॲरे डिक्लेरेशनचा, इथे ॲरे डिक्लेअर झाला म्हणजेच एक नवीन ॲरे इथे तुम्ही क्रिएट केलेला आहे. मग आता ह्या ए नावाच्या ॲरेमध्ये, जिथे आपण या एक्झाम्पलमध्ये 5 ही साईज घेतली होती, तर ह्या ॲरेमध्ये व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर कशा करणार आहे? ॲज पर द सेकंड ऑपरेशन तुम्ही व्हॅल्यू कशा स्टोअर करणार आहे? तर व्हॅल्यू स्टोअर होताना कालही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ए ॲरेमध्ये पण ज्या व्हॅल्यू स्टोअर करतो किंवा कुठल्याही ॲरेमध्ये, तर त्या इंडेक्स वाईज स्टोअर होत असतात. तर तुमचा ॲरे डिक्लेअर केल्यानंतर त्याला काही इंडेक्सिंग मिळत असतं, म्हणजे 0 1 2 3 4 हे त्याचे इंडेक्स झाले. तुमची ॲरेची इंडेक्स ही स्टार्ट होत असते 0 पासून. मग जी काही साईज असेल साईज -1 पर्यंत त्याचे इंडेक्स जे आहेत त्या अलोकेट केल्या जातात. मग आता स्टोअर करत असताना ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर होत असताना तर ती तुम्ही इंडेक्सच्या अकॉर्डिंगली स्टोअर करणार आहात. मग कसा स्टोरिंगचा जो वे आहे तो तुमचा कसा असेल? इथे तुम्ही वापरताल ॲरे नेम, त्याच्यानंतर इंडेक्स, आणि त्याला देणार आहात तुम्ही व्हॅल्यू. मग आता फॉर एक्झाम्पल इथे मी पर्टिक्युलर पोझिशन तुम्ही कुठलीही देऊ शकतात, असं काही नाही. इंडेक्स घेतली म्हणजे 0 to 4 स्टोअर झालं असं काही नाही, केलं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही 4 पासून 0 पर्यंतही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मग आता फॉर एक्झाम्पल जर मी असं घेतलं A of 3,
म्हणजे मी ए ॲरेमध्ये थर्ड नंबरच्या इंडेक्सला जर व्हॅल्यू स्टोअर करते 19, तर ती व्हॅल्यू इथे स्टोअर होईल कुठे, ए ॲरेमध्ये 3 इंडेक्सला 19 व्हॅल्यू स्टोअर झाली. करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जर तुम्हाला 0 इंडेक्सपासून स्टोअर करायची तर तुम्ही तशी स्टोअर करणार. ए ऑफ 0 इज इक्वल्स टू तुम्ही घेतलं 7, तर 0 इंडेक्सला 7 व्हॅल्यू स्टोअर झाली. तर अकॉर्डिंगली काय करणार आहात तुम्ही, ॲरे नेम त्याचे इंडेक्स वापरणार आणि व्हॅल्यू देणार आणि तुमच्या ॲरेमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही स्टोअर करू शकता. तर हा झाला तुमचा वन वे ऑफ स्टोरिंग व्हॅल्यूज इन अन ॲरे. तर यावेळी ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर झाल्या. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर ॲरे थ्रू व्हॅल्यू ॲक्सेस करायचे असतील म्हणजेच रिट्राईव्ह करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे सेम वे आहे की तुम्हाला रिट्रायवलसाठी करायचं आहे. रिट्रायवलसाठी तुम्ही काय करणार आहे, अगेन ॲरे नेम आणि त्याची इंडेक्स यूज करता. आता इथे सपोज 7, त्याच्यानंतर 10, 14, 19 आणि 17 अशा जर व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे आणि जर आपण इथे घेतलं ए ऑफ 4, तर ए ऑफ 4 काय रिट्राय करून देणार आहे तुम्हाला, ए ॲरेमध्ये 4th इंडेक्सला काय व्हॅल्यू आहे 17, तर तुम्हाला 17 ही व्हॅल्यू तिथून रिट्राईव्ह करून दिली जाईल. तर यावेळी हे 3 ऑपरेशन्स जे आहे ॲरेवर परफॉर्म होत असतात. आता हा जो काय आपण ॲरे पाहिला हा तुमचा आहे 1 डायमेन्शनल ॲरे की ज्याच्यामध्ये एका सिंगल लाईनमध्ये जे सगळे इलेमेंट्स आहे ते तुम्हाला स्टोअर करता येतात की ज्याच्यामध्ये फक्त रिप्रेझेंटेशन जे आहे वन आफ्टर दी अनदर असणार आहे. आता तिथे जो आहे मॅट्रिक्स व्ह्यूच्या थ्रू जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुसरा ॲरेचा टाईप येतो एक, तो म्हणजे आहे 2 डायमेन्शनल ॲरे किंवा ज्यालाच आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे पण म्हणतो. तर आता 2 डायमेन्शनल ॲरे किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये काय होतात, मल्टिपल डायमेन्शन्स जे आहे ते ॲरेला प्रोव्हाइड केले जातात. आता याच्यामध्ये जर आपण 2 डायमेन्शनचं जर बघितलं तर 2 डायमेन्शनमध्ये कसं होणार आहे, टू डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर करत असताना त्याला डिक्लेरेशन जे आहे त्याचं इथे तुम्ही देताल त्याला डेटा टाईप, त्याच्यानंतर ॲरे नेम आणि इथे तुम्ही देणार आहात रो आणि इकडे असेल रोज अँड कॉल्स. 2 डायमेन्शन्स जे आहे ते प्रोव्हाइड केले जातील. दोन डायमेन्शन्स, त्यामधलं फर्स्ट डायमेन्शन जे आहे तर ते असेल तुमचं नंबर ऑफ रोजचं आणि सेकंड डायमेन्शन असेल नंबर ऑफ कॉल्सचं, नंबर ऑफ कॉलम्सचं. मग आता हा जो आहे ॲक्च्युली हा आहे तुमचा लॉजिकल व्ह्यू. ॲरेचा हा जो सेकंड टाईप आहे 2 डायमेन्शनल, लॉजिकली याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण रोज आणि कॉलम्स दाखवतो. म्हणजेच ह्या पर्टिक्युलर ॲरेमध्ये किती नंबर ऑफ रोज आणि किती नंबर ऑफ कॉलम्स तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, तर अकॉर्डिंगली तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन करायला पाहता. बट तसं ते ॲक्च्युली होणार नाही आहे. तर त्याचं रिप्रेझेंटेशन कसं होतं मेमरीमध्ये ते आपण पाहणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल याचं आपण एक एक्झाम्पल पाहूया की सपोज आपण ॲरे घेतला इंटिजर टाईपचा, म्हणजे इंटिजर डेटा टाईपचा आपण एक ॲरे डिक्लेअर करतो आहे. ज्या ॲरेला आपण नाव दिलं सपोज मॅट्रिक्स असं आपण नाव दिलं आणि ह्याच्यामध्ये आपण घेतो आहे 2 रोज अँड 3 कॉलम्स. ह्या ॲरेमध्ये मॅट्रिक्स नावाचा ॲरे घेतला आहे ज्याला आपण 2 नंबर ऑफ रोज दिल्या आणि 3 नंबर ऑफ कॉल्स दिले म्हणजे कॉलम्स दिले. तर इथे लॉजिकली काय होणार आहे, 2 रो आणि 3 कॉलमचा हा मॅट्रिक्स ॲरे तुमचा फॉर्म होणार आहे. मॅट्रिक्स ॲरे ज्याच्यामध्ये 2 रो की ज्याची फर्स्ट रो जी आहे त्याची इंडेक्स असेल 0 आणि सेकंड रोची इंडेक्स असणार आहे 1 आणि
3 कॉलम्स जे आहे मॅट्रिक्स ॲरेचे, तर त्याचा फर्स्ट कॉलमची इंडेक्स असेल 0, सेकंड कॉलमची इंडेक्स असेल 1 आणि थर्ड कॉलमची इंडेक्स असेल 2. तर यावेळी 0, 1 रोज आणि 0, 1 आणि 2 हे झाले त्याचे कॉलम्स. मग आता ह्याच्यामध्ये डेटा कसा स्टोअर होणार आहे, तर आपण जर इथे आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची, तर ह्याला आपण कसं आयडेंटिफाय करणार आहे, मॅट्रिक्स ॲरेची 0th रो आणि 0th कॉलम व्हॅल्यू, म्हणजे इथली व्हॅल्यू असेल तुमची ही ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मॅट्रिक्स ॲरेमध्ये जर आपल्याला इथे व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल, तर ही व्हॅल्यू तुमची कशी आयडेंटिफाय होणार आहे, मॅट्रिक्स ॲरेमधली 0th रो आणि 1 कॉलम व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू असेल. देन मॅट्रिक्स ॲरेमधला 0 रो आणि 2 कॉलमची व्हॅल्यू म्हणजे तुमची इथे, त्याचे सेम वेनी 1 रो 0 कॉलम व्हॅल्यू, 1 रो 1 कॉलम व्हॅल्यू, 1 रो 2 कॉलम व्हॅल्यू, असं त्याचं आयडेंटिफिकेशन होणार आहे. मग आता व्हॅल्यूज कशा स्टोअर होतील याच्यामध्ये, तर याच वाईज सपोज पहिली व्हॅल्यू आपण स्टोअर करतोय मॅट्रिक्स 0, 0, याला आपण व्हॅल्यू दिली 2, तर इथे फर्स्ट व्हॅल्यू स्टोअर झाली 2. ओके. त्याच्यानंतर मॅट्रिक्स ॲरेला आपण 0, 1 आणि याच्यामध्ये व्हॅल्यू दिली आपण 5, तर इथे स्टोअर झाली 5 व्हॅल्यू. 0 रो 1 कॉलम, रो इंडेक्स कॉलम इंडेक्स. त्यानंतर जर आपण घेतला मॅट्रिक्स 0 रो 2 कॉलम, इथे व्हॅल्यू आपण घेतली फॉर एक्झाम्पल 7, तर इथे झाले तुमचे 7 स्टोअर. त्यानंतर ही झाली तुमची फर्स्ट रो फिल. सेकंड रो फिलअप करताना इथे देणार आहोत मॅट्रिक्स 1 रो 0 कॉलम, यामध्ये व्हॅल्यू आपण दिली याला 9, तर इथे झालं 9 स्टोअर. मॅट्रिक्स 1 रो 1 कॉलम, याला आपण दिलं 13, इथे 13 स्टोअर झाले. मॅट्रिक्स 1 रो 2 कॉलम, इथे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 16, तर इथे झाले स्टोअर 16. तर लॉजिकली हा जो तुमचा मॅट्रिक्स ॲरे आहे, म्हणजेच 2 डायमेन्शनल ॲरे विथ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स, तर तो असा फॉर्म होणार आहे. तर हे आपलं लॉजिकल रिप्रेझेंटेशन झालं मॅट्रिक्स ॲरेचं. बट मेमरीमध्ये, कम्प्युटर मेमरीमध्ये कुठलेही रो आणि कॉलम असं सेपरेशन नाही आहे. तिथे जो डेटा असेल तर तो तुमचा सगळा कंटिन्युअसली स्टोअर केलेला असणार आहे. रो कॉलम असं कुठलंही सेपरेशन तिथे झालेलं नसेल. मग हा जो डेटा आहे किंवा हा जो ॲरे आहे, हा मेमरीमध्ये स्टोअर होत असताना तो सेम असा कंटिन्युअस मॅनरने स्टोअर होणार आहे. तिथेही रो कॉलमचं कुठलंही सेपरेशन नसणार आहे. मग तो स्टोअर करताना त्याचे 2 रिप्रेझेंटेशन असतील. 2 रिप्रेझेंटेशन म्हणजे फर्स्ट रिप्रेझेंटेशन आहे याचं, ते म्हणजे रो मेजर रिप्रेझेंटेशन आणि दुसरं आहे कॉलम मेजर रिप्रेझेंटेशन. 2 वे रिप्रेझेंटेशन्स जे आहे या मॅट्रिक्स ॲरेचे ते असतील तुमचे रो मेजर आणि दुसरं असेल कॉलम मेजर रिप्रेझेंटेशन. बाय द रो मेजर रिप्रेझेंटेशन तुमचा जो हा मॅट्रिक्स ॲरे आहे हा स्टोअर होताना रो वाईज स्टोअर होणार आहे. म्हणजे फिजिकल व्ह्यू जो असेल तुमचा कम्प्युटर मेमरीमध्ये, हा जो व्ह्यू आहे तर रो मेजरनी तो असा असेल. ॲरे आहे तुमचा मॅट्रिक्स ॲरे, ज्यामध्ये तुमची जी ह्या मॅट्रिक्स ॲरेची 0th रो आहे, फर्स्ट रो जी आहे ती पहिले स्टोअर होईल. त्याच्यामध्ये आहे तुमचा 2, देन 5 अँड देन 7. रो 0 स्टोअर झाल्याच्या नंतर तुमची जी सेकंड रो आहे म्हणजेच 9, 13 आणि 16, म्हणजेच मॅट्रिक्सची 1th रो जी आहे ती इथे स्टोअर होईल. तर 9, 13 अँड देन 16. तर या वेळी रो 1 ह्या ॲरेमध्ये स्टोअर होणार आहे. तर कम्प्युटर मेमरीमध्ये तुमचा 2 डायमेन्शनल ॲरे जो आहे तो असा रिप्रेझेंट होणार आहे. रो मेजर रिप्रेझेंटेशननुसार 0 रो फर्स्ट इन्सर्ट होईल, 2, 5, 7,
0 रोच्या नंतर तुमची 1 रो इंडेक्स 1 असलेली रो ती इन्सर्ट होईल 9, 13, 16. अजून एखादी रो असती तर ती त्याच्या पुढे इन्सर्ट झाली असती. तर यावेळी रो वाईज तुमचे जे काही आहे 2 डायमेन्शनल ॲरेचे एलिमेंट स्टोअर केले जातील. मग हेच जर रिप्रेझेंटेशन तुम्ही कॉलम मेजर रिप्रेझेंटेशननी करणार असाल तर त्याच्यामध्ये होईल तुमचं कॉलम वाईज इन्सर्शन. तर कॉलम मेजर रिप्रेझेंटेशन काय करेल, फर्स्ट कॉलम पहिले इन्सर्ट करेल, त्याच्यानंतर सेकंड कॉलम आणि मग थर्ड कॉलम जो आहे तो इन्सर्ट होईल. तर मॅट्रिक्स ॲरे जो आहे तो कॉलम मेजर रिप्रेझेंटेशनच्या अकॉर्डिंगली तुमचा असा दिसेल, ज्यामध्ये फर्स्ट कॉलम म्हणजे 2 9चा कॉलम असेल फर्स्ट, त्यानंतर 5 13चा कॉलम, त्यानंतर 7 आणि 16चा कॉलम असं इन्सर्शन होईल. कॉलम 0 देन कॉलम 1 आणि देन कॉलम 2. तर यावेळी कॉलम मेजर रिप्रेझेंटेशनने तुमचे जे काही मॅट्रिक्स ॲरे आहे तो इथे इन्सर्ट झालेलं दिसेल. तर फिजिकली कम्प्युटर मेमरीमध्ये तुमचं कॉलम आणि रो असं सेपरेशन कुठलंही नसेल ॲरे इलिमेंट्सचं. ॲरे इलिमेंट्स जे आहे ते कंटिन्युअस मॅनरनी स्टोअर झालेले असतील. मग ते स्टोअर करत असताना आयदर यू विल प्रेफर फॉर रो मेजर रिप्रेझेंटेशन और आयदर कॉलम मेजर रिप्रेझेंटेशन. अकॉर्डिंगली हा जो ॲरे आहे तो तुमचा रिप्रेझेंट होतो कम्प्युटर मेमरीमध्ये. ओके, आज आपण इथेच थांबूया.